अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी सुख, शांती आणि समृद्धीने भरलेला असावा हीच स्वामीचरणी विनम्र प्रार्थना करते. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खूप साऱ्या मैत्रिणींनी मला कमेंट करून विचारलेला आहे. त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे, जो आहे पूजेच्या दिव्यामध्ये फूल का बनतं. म्हणजेच जी पूजेचा दिव्याची जी काजळी असते त्यामध्ये फुलासारखे आकार येतात, जसं की गुलाब, कमळ यांसारखे फुलांचे आकार हे दिव्यामध्ये का तयार होतात. हे संकेत आहे अंधश्रद्धा की संकेत आहे शुभ किंवा अशुभ गोष्टींचे. चला तर मैत्रिणींनो, थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया या व्हिडिओला. पूजेच्या दिव्यामध्ये फूल का बनते? संकेत आहे की अंधश्रद्धा आहे. तर तुमच्या घरात कधी असा अनुभव आला आहे का की पूजा करताना दिव्यात अचानक फुलासारखी आकृती तयार होते, किंवा काजळीमध्ये दिवा विझण्याच्या अगोदर जी आकृती तयार होते ती फुलासारखी दिसते. कधी वाटतं का की हे फक्त काजळी आहे की खरोखर कोणता तरी देवाचा संकेत आहे? चला तर मग आपण या गोष्टींचा सखोल अभ्यास करणार आहोत. थोड्या वेळेमध्ये भरपूर माहिती देण्याचा आणि सोप्या भाषेमधील माहिती देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. आता दिव्यामध्ये फूल का बनतं? ते अशुभ आहे का की शुभ आहे? त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि त्या फुलाचं पुढे नेमकं काय करायचं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की जेणेकरून तुमचे रखडलेले काम नक्की पूर्ण होईल. तुम्ही घरामधून निघताना ज्या कामासाठी निघलेले आहात ते काम तुमचं नक्की पूर्ण होईल. चला तर मग तुम्हा सर्व मैत्रिणींचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते असा एक संधी आणि असा एक उपाय या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. दिव्यात फूल येणे म्हणजे नेमकी काय? आता आपण स्वामी महाराजांची सेवा करतो, तोडके मोडके मंत्र म्हणतो, तोडकी मोडकी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी फुलाची पाकळी प्रत्येक स्वामी भक्त अर्पण करत असतो. आता दिव्यामध्ये फूल येतं म्हणजे जेव्हा तेल, वात आणि अग्नी यांचा संयोग होतो तर ही एक ऊर्जा निर्माण होते. कधीकधी त्या काजळीमध्ये एक सुंदर फुलासारखा आकार तयार होतो. हे फक्त साधं फूल नाही, तर ते एक ऊर्जेचे रूपांतर झालेले फूल असते आणि त्यात आध्यात्मिक भाषेचे दैवी संकेत मानलं जातं. आता आध्यात्मिक भाषेचे दैवी संकेत म्हणजे नेमकं काय? तर दिव्यात फूल नेमकं तयार कसं होतं ते आपण अगोदर बघूया. तर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ते तेल शुद्ध असतं, वात योग्य असते आणि वातावरण शांत असतं. त्यामुळे जेव्हा काजळी व्यवस्थित बसते त्यातून एक विशिष्ट आकृती तयार होते. त्यातला एक म्हणजे फुलासारखी रचना होते. विज्ञानानुसार त्याला कार्बनची रचना आपण असंही म्हणू शकतो, पण अध्यात्मानुसार त्याला ऊर्जेची प्रतिक्रिया देखील म्हणता येईल. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे तयार होणारं फूल म्हणजे काही साधी गोष्ट नसते. हे तुमची जी काही सेवा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली आहे हा तो दैवी संकेत असतो. कारण हे बघा मैत्रिणींनो, समजा 1-2 दिवस तुम्ही दिवा लावला आणि ती काजळी तयार झाली, तर 2 दिवसानंतर समजा काजळी तयार झाली आणि त्यातून फूल तयार झालं, तर हे आपण म्हणू शकतो की ती काजळी आहे. परंतु कधीकधी 5 मिनिटात, 2 मिनिटात किंवा लावल्यानंतर लगेचच तुम्हाला ते फूल दिसायला लागतं. तर हे फूल दुसरं तिसरं काही नसून ती स्वामी महाराजांचा संकेत असतो की तुझी फुलाची पाकळी का होईना, तुझी तोडकी मोडकी सेवा का होईना, पण माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आता आपण असं म्हणतो की ताई 2-3 दिवस झाले दिवा लावलाय आणि मग नंतरून काजळी आली, तर त्यावेळेला त्याला इतकं महत्त्व देऊ नका. परंतु तुम्ही दिवा लावलेला आहे आणि लगेचच काजळी आली किंवा लगेचच फूल तयार झाले, तर त्यातून स्वामी महाराजांना तुम्हाला काहीतरी संकेत द्यायचा असतो. आता 10 मिनिटात फूल दिसलं तर हा खूप मोठा संकेत मानला जातो. म्हणजेच तुमची पूजा स्वामी महाराजांनी स्वीकारली आहे, तुमचा भाव शुद्ध आहे, देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत. हे प्रत्येकाच्या घरी होत नाही, कारण यासाठी भाग्यवान व्यक्तींच्याच घरी असं होतं की जे खरंच स्वामी सेवा करतात आणि मनापासून केलेली सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचते. आता पूजा
ही देवापर्यंत पोहोचली हे आपण कसं ठरवणार? तर आपण पूजा करतो, पण एक प्रश्न असतो की देवापर्यंत ती पोहोचते की नाही? स्वामी महाराजांना माझ्या मनातला माझा भाव कळतो की नाही? तर दिव्यात फूल बनणं म्हणजे तुमची जी काही प्रार्थना आहे ती नक्कीच स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली आहे. तुमची भावना स्वीकारली गेली आहे, म्हणजेच देवाकडून तो तुम्हाला एक चांगला संदेश असतो. आता मनापासून सेवा करणाऱ्यांच्याच घरी ह्या गोष्टी घडतात, कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. त्याला तुमच्याकडे वाहायला असलेलं फूल नको आहे, तुमच्याकडे काहीही नको आहे. फक्त तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवणे आणि मनापासून नाव घेणं हेच खरं महत्त्वाचं आहे. कारण काही लोक फक्त नियम पाळतात, अटी पाळतात, पण काही लोक फक्त भावना जपतात आणि भावनेने पूजा करतात. जिथे भाव असतो तिथेच देव प्रगट होतं आणि त्यामुळेच मनापासून सेवा करणाऱ्यांच्याच घरी दिव्यामध्ये फूल नक्की दिसतं. तुम्ही देखील दिवा लावल्यानंतर दिव्याकडे थोड्या थोड्या वेळाने लक्ष नक्की द्या की तुमच्या घरामध्ये दिव्यामध्ये फूल बनतं की नाही. आता दिव्यामधलं फूल हे दुसरं तिसरं काही नसून हा साक्षात अग्निदेवतेचा संकेत असतो की अग्निदेवतेच्या हे बघा, आपण कुठलीही पूजा करताना दिवा हा कंपल्सरी लागतो, मग ती छोटी असो नाहीतर मोठी असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण स्वामींची किंवा इतरही देवदेवतांची जेव्हा जेव्हा पूजा करतो तेव्हा तेव्हा अग्निदेवतेला नेहमी साक्षी ठेवतो. आणि अग्नी हा देवता जसा मानला जातो तो यज्ञ, हवन, पूजा या सगळ्यांमध्ये अग्नीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. दिव्यात फूल तयार होणं हा अग्निदेवतेचाच संकेत आहे की तुझी जी पूजा आहे ती भगवंतापर्यंत पोचली आहे, स्वामी महाराजांपर्यंत पोचली आहे. तू जे स्वामी महाराजांचा जप करतो, नामजप करतो, गुरुचरित्र पारायण करतो, दुर्गा सप्तशतीचं वाचतो किंवा स्वामी चरित्राचं देखील वाचतो किंवा फूल न फुलाची पाकळी कोणतीही छोटी मोठी सेवा जरी म्हटलं किंवा आपण साधं चालताना बोलताना जरी स्वामी महाराजांचं नाव घेतलं तर तीही एक सेवाच आहे आणि ती महाराजांपर्यंत पोहोचली आहे असं अग्निदेवता आपल्याला या संदेशातून नेहमी सांगत असतात. तर हे सर्वात शुभ मानलं जातं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट करून विचारलं होतं की ताई नेमकं ह्या फुलाचं आता करायचं काय? तर आपण नॉर्मल काजळी असली तर ती आपण काढून टाकतो, पण जर तुमच्या देव्हाऱ्यातील दिव्यामध्ये जर असं फूल तयार झालं तर त्या फुलाचं नेमकं करायचं काय? तर त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा फेकू नका. हे एक पवित्र चिन्ह आहे. ह्या फुलाला हातामध्ये घ्या, कारण ते थोडंसं गरम असतं, तर थोड्या वेळाने दिवा विझल्यावरती ते फूल काढून घ्या. तुमच्या हातामध्ये घ्या आणि हलक्या हाताने त्यावरती हळदी कुंकू मिसळावा. आणि आता ते थोडंसं कडक असतं तर त्याला थोडंसं चुरगाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करायचा आहे. आणि हे हळदी कुंकू मिक्स करून हा जो टिळा तयार होईल तो तुम्हाला तुमच्या मस्तकी लावायचा आहे. आणि हा टिळा तुम्हाला तेव्हा तुमच्या मस्तकी लावायचा आहे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडणार आहात. तुमची एखादी डील असेल, तुम्ही एखादी गोष्ट, जमिनीचे व्यवहार असतील किंवा एखाद्या जॉब इंटरव्ह्यूसाठी तुम्ही चाललेले असाल, त्यावेळेला तुम्हाला हा टिळा मस्तकी लावायचा आहे. कारण ही देवाची कृपा तुमच्यावरती असते. तुमचं काम होण्याची शक्यता ही 100 पटीने वाढलेली असते. त्यामुळेच विश्वास ठेवून फक्त हे कार्य तुम्ही करा. तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता एक भक्ताचा अनुभव तुम्हाला सांगते. त्या दिवशी केंद्रामध्ये गेल्यावरती एक महिला होती. त्यांच्या घरी सतत अडचणी होत्या, पैसे, आरोग्य, मानसिक तणाव. त्यानंतर मी तिला हे विचारलं की तुझ्या घरी असं दिव्यामध्ये फूल येतं का? तर तिला हा उपाय नक्की करायला लावला की दिव्यातलं फूल घेऊन त्यामध्ये हळदी कुंकवाचा मिक्स करून तो कपाळी लाव आणि ज्या वेळेला तुझं एखादं महत्त्वाचं काम असेल त्यावेळेला हा मस्तकी लावून तू तुझ्या कामात जाऊ शकते. त्यावेळेला तिने काही दिवसांनी पुन्हा केंद्रामध्ये भेट झाली आणि दिव्यातलं फूल आणि हा उपाय तिने मला सांगितला. काही दिवसातच तिचं काम सुरू झालं आणि तिच्या जीवनातले अडथळे कमी झाले. आता हे लोकांच्या काही चुका तुम्हाला सांगते. ती बऱ्याच लोकांकडून अशा चुका होत्या की ते दिव्यामध्ये खराब तेल वापरतात किंवा चुकीची वात किंवा पूजा मनापासून न करणे. त्यावेळेला असा तुम्ही उपाय केला तरी त्याचा बिलकुलही फायदा होणार नाही. कारण फक्त आणि फक्त मनातला भाव आणि
संपूर्ण श्रद्धा ठेवून केलेली स्वामी महाराजांची सेवाच तुम्हाला नेहमी कामी येईल. आता दिव्यातलं फूल बनणं म्हणजेच नेमकी काय आहे, तर तो एक शुभ संदेश आहे. देवाची कृपा आपल्यावरती होत आहे आणि तुमची पूजा ही स्वामी महाराज स्वीकारत आहेत, हेच यातून मला तुम्हाला सांगायचं होतं. हीच छोटीशी गोष्ट जी आहे ती मला सांगायची होती, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.